दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे पाटील गट यांची मिळून सांगोला तालुका विकास आघाडी ही आज आम्ही सर्वांसमोर जाहीर करतोय। येणाऱ्या या निवडणुकीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंपरेने दीपक आबांनी स्वर्गीय आबासाहेबांसोबत 25-30 वर्ष मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे। पूर्वापारपासून ही नैसर्गिक आघाडी आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि सन्माननीय दीपक आबांच्या बाजूने त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा आघाडीचा निर्णय घेतलेला आहे। भविष्य काळात सुद्धा हीच परंपरागत पूर्ववत चालू असणारी आघाडी भविष्य काळात सुद्धा अशीच चालू राहील हे आपल्या माध्यमांच्या समोर आम्ही दोघंही जाहीर करतो। शेतकरी कामगार पक्ष 7 जिल्हा परिषद गटापैकी 4 जिल्हा परिषद गट लढवेल। सन्माननीय दीपक आबांचा गट हा 3 जिल्हा परिषद गट लढवतील। पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा 14 पैकी 9 जिल्हा पंचायत समिती गण लढवतील आणि दीपक आबा गट हे 5 पंचायत समिती गण लढवतील आणि चांगल्या पद्धतीनं 7 तारखेला आमचं टार्गेट आहे की 21-0 ही सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या जिल्ह्याला दिसून येईल। आघाडीला नाव वगैरे काय राहणार किंवा कसं राहणार एकत्रितपणे म्हणजे कसं? आघाडीचं नाव आहे सांगोला तालुका विकास आघाडी, ही रजिस्टर केलेली आघाडी आहे। नगर परिषदेत सर जसं चिन्हांचं जे अडचण होती याच्यात ती खबरदारी आहे का आपली? ज्यावेळेस अधिकृत नोंदणीकृत एक आघाडी असते त्यावेळेस त्या आघाडीला प्रायोरिटी दिली जाते आणि त्या पद्धतीनं चिन्ह हे सर्वांना एक मिळतं। आता ज्याप्रमाणे माननीय आमदार बाबासाहेब देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे भविष्य काळातील सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोघांनी मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या निवडणुकीमध्ये ही आघाडी आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलं आणि या आघाडीचा उद्देशच असा आहे की सांगोला तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित उपेक्षित वंचित वर्गाचा विकास भविष्य काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला कसा करता येईल हा हेतू डोळ्यापुढे ठेवून आम्ही ही आघाडी केलेली आहे। आघाडीची आकडेवारी आत्ताच माननीय आमदार साहेबांनी आपल्या समोर सांगितलेली आहे आणि भविष्य काळामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकोप्याने या निवडणुकीला सामोरे जाऊन अतिशय नम्रतापूर्वक मतदाराच्या सन्मानानं आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि आम्ही या निवडणुकीमध्ये यश निश्चितपणाने मिळवू। युतीच्या संदर्भात आबा खरं बघितलं तर बरेच दिवस झालं खलबत सुरू होती आणि आज अखेर उद्या शेवटची तारीख आहे की अर्ज भरण्याची, तर कार्यकर्त्यांची तयारी ती कशा पद्धती झाली किंवा काय नियोजन झाले त्या संदर्भात? गेली सातत्यानं 8-10 दिवसाच्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या गटवाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गाववाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना त्यांच्या तिथल्या समस्या अपेक्षा लोकांच्या हे मी माझ्या पद्धतीनं रात्रीचा दिवस करून त्या साधारण लोकांचा कल बघितलेला आहे। आमदारांनी पण गेल्या 7-8 दिवसामध्ये प्रत्येक गाववाईज गणवाईज गटवाईज बैठकी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनी आज दुपारी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून 7 पैकी 3 जिल्हा परिषद हे माझ्या नाव सांगतील का कुठले गट कुठले पंचायत? जवळा जिल्हा परिषद गण, कडलास जिल्हा परिषद गण आणि चोपडी जिल्हा परिषद गण तुमच्याकडे दीपक आबा साळुंखे पाटील गटाकडे राहतील। महूद, एकतपूर, चोपडी आणि कोळा हे गण माननीय आमदार साहेबांच्याकडे राहतील। 5 जिल्हा परिषद 5 पंचायत समिती गण माझ्याकडे आणि 9 त्यांच्याकडे। त्यामध्ये आमच्या दोघांच्या सोयीनं आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तो आम्ही त्यात आमच्या दोघांच्याकडे अधिकार राहील कार्यकर्त्याच्या आणि निवडणुकीच्या सोयीच्या दृष्टिकोनातून
ते ठरवलं जाईल. सर्वजण मिळून एकत्र निवडणूक लढवणार म्हणून चर्चा होती. ते ठरवलं. घटक पक्ष कोणते कोणते राहणार आता तुमच्यासोबत बाकी? जे आमच्या बरोबर येतील ते आमचे घटक पक्ष असतील. पण तुमच्या या युतीच्या चर्चेमध्ये तुमचे काही कार्यकर्ते खर तर वेगवेगळ्या पक्षात सुद्धा गेले. त्याची समीकरण किंवा कशा पद्धतीचं काय त्यांच्याशी चर्चा वगैरे काय झाली होती का? तर असं काय आमच्या पक्षात तर कोणाच्या पक्षात ह्या क्षणापर्यंत कोणी प्रवेश केलेला नाही, म्हणजे माझ्याकडेही, आणि शेतकरी कामगार पक्षातले कोणी प्रवेश केलेला आहे असं काही दिसत नाही. कारण शेतकरी कामगार पक्षाची बघितलं तर रात्री गिरडी गटामध्ये बरेच कार्यकर्त्यांनी संताप त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं. नंतर साहेब, शेतकरी कामगार पक्षाचे 2 गट गिरडी गावात आहेत आणि बऱ्याचशा गावामध्ये 2 गट असतात. ज्यावेळेस सत्ता जास्त काळ असते त्यावेळेस ते गट परंपरेनं किंवा सत्तेसाठी किंवा बाकीच्या कामासाठी ते पडलेले असतात. त्यांची इच्छा आहे, दोन्ही गटाची इच्छा आहे की तो गिरडी गट हा जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षाला सुटलेला आहे. तर त्या गटामध्ये त्यांची मागणी आहे की आमच्या गटाला मिळावं, दुसऱ्या गटाची मागणी आहे आमच्या गटाला मिळावं. आणि रात्री ते सर्व ज्यांच्या बातम्या माध्यमामधून तालुक्यामध्ये आल्या ती सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते रात्री 1:30 वाजता येऊन भेटून गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी कामगार पक्ष आम्ही सोडणार नाही आणि आमच्या 3-3, 4-4 पिढ्यांनी हा पक्ष जपलेला आहे. स्वतःच्या संसाराकडे न पाहता काही वेळेला संसार बाजूला ठेवून काही वेळेला इतर ज्या काही अर्थार्जनाच्या गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून आम्ही पक्ष टिकवलेला आहे आणि आम्ही कदापिही पक्ष सोडणार नाही. कार्यकर्त्यांची इच्छा असते, साहजिक असतं. आम्ही ते त्यांच्या भावना समजून घेऊन आम्ही अजून त्या गटाचा उमेदवार डिक्लेअर केलेला नाही. निर्णय व्हायचा तिथला. चर्चा काय उमेदवाराच्या संदर्भात, कारण उद्या लास्ट दिवस आहे त्या ठिकाणी. रात्र पडलेली आहे. शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी पक्ष वेगळा लढतो, या बाबतीत काय सांगशील? काय खासदार साहेबांसोबत बोलणं झालं नव्हतं? कुणाचं तुमचं वैयक्तिक माझं बोलणं नाही, आघाडी महाविकास आघाडी म्हणलं तर बोलणं झालं का? नाही. सांगोला तालुक्यामध्ये काय सध्या अशी एक म्हणतो चर्चा चालली होती की आबा. सगळेजण एकत्रित राहणार आणि सगळेजण एकत्र निवडणूक लढवणार, पण तुम्ही आता डिक्लेअर करता की आबा आणि तुम्ही म्हणजे शेका पक्ष हा एकत्र लढतो. मग बाकीचे पक्ष आपल्यासोबत येणार आहेत का? तशा काय आपल्या चर्चा आहेत का? याचं उत्तर मला द्यायला आवडेल. आबा, हा. ही न्यूज कोणी दिली, कुठल्या माध्यमांनी पहिल्यांदा चालू केली आणि कुठल्या पुराव्याने चालू केली? आमच्या बैठकीचे तुम्हाला कुठं फोटोग्राफ्स मिळाले का? आमच्या बैठकीचे कुठं तुम्हाला व्हिडिओज मिळाले का? आमची तयारी ही कायमपासून आम्ही परंपरेने ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासोबत जाऊन ही कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आम्ही पुढं पावलं टाकलं. कुणीही न्यूज दिली त्याची पहिल्यांदा कुणी माध्यमांमध्ये त्याची वाच्यता केली, हा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे. भाजप सोबत नगरपालिका लढली, आज भाजप बाजूला सरला, त्याचं काय? हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. तुमच्यासोबत नाही, ह्या निवडणुकीत भाजप तुमच्याबरोबर येणार का? हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. सोलापूरला सन्माननीय दीपक आबांनी काय सांगितलं, तुमचा प्रश्न हा होता की तुमचे अजून कोण सोबती आहेत. तर आबांनी स्पष्टपणे सांगितलं जे आमच्या सोबत येतील ते सोबती असणार. ते असणार. तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यातला चेंडू नाही. नगरपालिका तुमच्यासोबत लढलेला पक्ष आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला वेगळा होतो. त्याच्या कुठं तर सोयीस्कर राजकारण चाललंय असं चर्चा आहे. नाही, आता तुमच्या सोयीस्कर राजकारण कुणाचं? चाललंय तुमचं, अशी आमचं? चर्चा आहे. लोक चर्चा लोक करत असतात. नाही सर, राजकारण आपल्या सोयीस्कर प्रचार- राजकारण प्रचारावर रंगेल. आज- ऐका, आज काय प्रचारावर लोकांनी- रंगेल. एकतर विचारधारेच्या मुद्द्यावर आपण इतकं टोकाची टीका झाली, भांडणं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आता भाजप तुमच्या सोबत गेलाय, आता कसं म्हणजे कसं हे आज सकाळी काही लोकांनी भाजपमधून फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरत असताना त्यांनी सांगितले की आम्ही आता शेकाप सोबत किंवा दीपा गटासोबत जाणार नाही, आम्ही शिवसेना युती करतोय अशा माध्यमांसोबत त्यांनी आज प्रतिक्रिया सुद्धा काही लोकांनी आज का त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्ही इकडे जाणार नाही त्याचं असं बरोबर म्हणलं होतं. आहे. ऐका ना, प्रतिक्रिया कोणाची आहे? त्यांची आहे. आमची दरवाजा अजून कशी आहेत उघडे ठेवलेले. त्याच्यामुळे भाजप म्हणजे आपल्याकडे अजून कोणा- सुद्धा कोणी जे कोणी कोण आवाज घेणार. येईल, आबा. बरं. जे कोण येईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जर ते मान्य असेल
दीपक आबा, सन्मान्य दीपक